लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की गुरुजी घरी आलेले असतात. तेव्हाही ते खरं तर माननी आणि जीवा दोघेही गुरुजींना नमस्कार करतात. त्यानंतर खरं जीवा म्हणत असतो, गुरुजी तुम्ही आज अचानक असे कसं काय आलात? तेव्हाही ते खरं तर माननी म्हणत असते, अरे काय ना जीवा, मीच त्यांना बोलावून घेतलं. हे बघ ना, आता तुम्ही दोघेही इतके प्रयत्न करतात, बाळाचा ध्यास घेतला अक्षरशः, तरीसुद्धा गुड न्यूज काय येत नाही, कधी येईल हे सगळं विचारण्यासाठी मी खरं तर गुरुजींना इथं बोलवलेलं आहे. ते माननी खरं गुरुजींना विचारते, गुरुजी मला माफ करा, पण तुम्हाला असं वाटेल की मी खूपच अधीर झालेले आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, तसं काही नाही. मला फक्त एवढं विचारायचं होतं की पार्थ आणि जीवा आजपर्यंत सगळं काही दोघांचंही मार्गी लागलं, म्हणजे दोघांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकत्रच होतात, सुख दुःख उतार चढ सगळ्या गोष्टी एकत्रच होतात, म्हणजे लग्नसुद्धा अगदी एकत्रच झालं आणि दुसरंसुद्धा लग्न एकत्रच झालं. मग या बाबतीत असं का होतंय, म्हणजे असं का घडतंय? एकाची ओंज भरलेली आणि दुसऱ्याची ओंज का रिकामी आहे? हे सगळं काही काय, म्हणजे गुरुजी सांगा ना, म्हणजे सगळं काही सुरळीत होईल ना? असंही ते माननीने गुरुजींना विचारल्यावर माननी तू अशी तर समजदार आहेतच, पण नातवंडाच्या वाट बघणाऱ्या आजीला खरं मी समजदार हो असं नाही सांगणार मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या हातात ह्या गोष्टी अजिबातच नसतात. या जगात कोण कधी येणार कधी जाणार हे ठरवणारे आपण कोण? हे बदलण्याचा अधिकार फक्त आपल्या कर्मात आहे. आणि हे बघ जीवा, दुसऱ्याची दुखरी दूर कराल तरच फळ मिळेल, असंही ते गुरुजींनी म्हटल्याबरोबर मानेनी म्हणत असते. पण गुरुजी तुम्हाला खरं सांगू का, जीवानंदिनी खरंच मनापासून प्रयत्न करतात, म्हणजे त्यांना यश का मिळत नाही? मिळेल ना त्यांना यश, असंही ते म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणतात, मिळेल ना. काहींना लवकर यश मिळतं आणि काहींना उशिरा. पण एक गंमत अशी आहे बघ, ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही, असंही ते गुरुजींनी म्हटलेलं. आता गुरुजींचा या बोलण्याचा काय अर्थ आहे यावरच खरं जीवा थोडासा इथे विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी खरं काव्याकडे आलेली असते आणि काव्याने सगळं काही रम्याबद्दल सांगितलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी बघितलंस काव्या, म्हणजे मी आणि पार्थ, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनीचं बोलणं कट करून लगेच काव्यामध्ये, बरोबर होताच तुम्ही दोघं, सॉरी, खरंच सॉरी ताई. खरं सांगू का तुला, खरं तर या रम्यावर विश्वास ठेवणं ही जगातली सगळ्यात मोठी माझी चूक होती. पण मी तरी काय करू सांग बरं आता? म्हणजे जेव्हा आपण परत लग्न करत होतो तेव्हा खरं तर मला कुठलीच निगेटिव्ह एनर्जी मला जागाच द्यायची नव्हती त्याला, आणि त्यात ही रम्या सगळं काही कसं वागत होती, त्यामुळे खरं तर मला तिच्यावर विश्वास बसला, म्हणजे तिचं सगळं काही मला खरं वाटायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटायचं की मी जसं मूव्ह ऑन केलं तसं रम्याने पण मूव्ह ऑन करू शकते ना, बघ ना ती, म्हणजे मला असं वाटू शकतं ना गं, म्हणून खरं तर तिच्या सगळ्या वागण्यावर मी विश्वास ठेवला, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत, खरंच मला फार बरं वाटलं की माझी डॅशिंग काव्या परत आली आहे. मग काय ठरवलं सांग की, असंही ते म्हटल्याबरोबर जी काही काव्या असते ती म्हणत असते, आता मी रम्याला एक्सपोज करायचं ठरवलेलं आहे, ती चुकीचंच आहे आणि त्याची तिला शिक्षा देणारच, असंही ते म्हटल्याबरोबर जी काही नंदिनी असते ती म्हणत असते की रम्या तर चुकीची आहेच, पण तू तरी कुठे बरोबर वागतेस ग काव्या? त्या दिवशी मी तुला इतकं समजावलं, त्यावर तू एकही शब्द मला बोलली नाहीस. काय ठरलं तुझं काव्या? म्हणजे तू बाळ मनापासून स्वीकारणार आहेस की नाही? असंही ते म्हटल्याबरोबर जी काही काव्या असते, काव्या जरा थोडी कन्फ्यूज असते, त्यामुळे खरं नंदिनी तिला परत समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता तुला ह्या सगळ्या गोष्टी नाही कळणार काव्या, पण जेव्हा तुझं बाळ तुझ्या हातात येईल तेव्हा सगळ्या गोष्टीचा गुंता आपोआप सुटेल काव्या. मी खरं सांगते तुला, बाळ एकदा हातात तू घेतलंस ना, मग सगळे प्रश्न आपोआप संपतील, सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल तुला. बाळाची ना आईशी जोडलेली असते काय काय म्हणून माहीत नाही, पण एकदा काय बाळ आयुष्यात आलं ना की अलगद सगळ्या गोष्टीचा गुंता आपोआप सुटेल, असंही ते नंदिनीने छान काव्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मोठ्या बहिणीचं कर्तव्य तिने निभावलेलं असतं. आता इकडे काव्या मात्र काव्याचा गोंधळ उडालेला असतो. काव्या इथे म्हणत असते की हे ठीक आहे गं, पण हा निर्णय घेणं ताई खरंच मला फार कठीण जाते, म्हणजे एकदा पुढे गेलं ना की मागं वळून बघताच येणार नाही, म्हणून मी खरं तर सगळ्यांना तुम्हाला वेळ मागून घेते ग, असंही ते खरं काव्या म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा लगेच गुरुजींना विचारतात, गुरुजी ज्यांना उशिरा यश मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर यश मिळतं त्यांना ते सांभाळतं नाही, यातही काहीतरी कोड आहे ना, असंही ते म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणतात, हा कोडच आहे, पण सुटेल ते. मग तेव्हा जीवा म्हणतो, बरं गुरुजी मला एक आणखी प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, म्हणजे मी आणि नंदिनी सध्या एका मिशनवरती आहोत, ते तरी मिशन आम्हाला सुटेल ना? असंही ते म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, लवकरच सुटेल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो या, सैतानाच्या राज्याला आव्हान देताय तुम्ही. तुम्ही जिथे जाताय तिथे दलदल आहे, जितके हातपाय माराल तिथे तुम्ही तितकेच अडकाल.
शांत राहा आणि शांत राहूनच मार्ग काढा, मगच तुम्हाला मार्ग मिळेल असंही ते खरं गुरुजींनी म्हटल्यानंतर खरं जीवाला थोडं टेन्शन आलेलं असतं. तितक्यातच खरं वसू आलेले असते. वसू लगेच गुरुजींना म्हणते, तुमच्याकडे 5 मिनिटं वेळ आहे का गुरुजी? म्हणजे रम्याला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं असं म्हणून गडबडीतच आता गुरुजींना वसू असते, वसू तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्याची मनस्थिती झालेली असते ती नंदिनीला खरं समजत असते. त्यामुळे खरं नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मी अगदीच तुला समजून घेऊ शकते ग काव्या, कारण आनंद निवासमध्ये सुद्धा अशा इतक्या भरपूर केसेस येतात. मुलींना कळतच नाही की आधी करिअर निवडायचं का मग बाळ निवडायचं. तेव्हा इथे काव्य म्हणते, बरं मग त्या मुली काय निवडतात असं ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आता काही मुली खरं तर करिअर निवडतात आणि बाळ अबॉर्ट करायला सुद्धा तयार असतात, पण काही मुली रिस्क घेऊन बाळ निवडतात. आता ज्यांना करिअर करायचं असतं त्यांना त्यांचं शरीर सिग्नल द्यायला लागतं की त्यांनी वेगळा निर्णय घ्यायला हवा होता, कारण करिअर जसं थांबत नाही तसं शरीरसुद्धा थांबत नाही काव्या. लोक भलेही म्हणतील गे करून टाका अबॉर्ट वगैरे, पण ते इतकं सोपं नाही. कारण जेव्हा त्यांना मुलगा हवा असतो, मूल हवं असतं, तेव्हा शरीराने तरी साथ द्यायला नको का त्यांना? जर तुम्ही निसर्गाचं चक्र उलट फिरवायला लागलात तर निसर्गसुद्धा इतक्या सहजासहजी ते सुलट नाही करून देत. बाकी तू हुशार आहेसच. आता फक्त ह्या सर्व गोष्टी मी फक्त तुला यासाठी सांगते कारण की उद्या जे काही होईल त्याचा दोष तू दुसऱ्यांना अजिबातच देऊ नये, हे फक्त मला वाटते असं ते म्हटल्याबरोबर जी काही काव्य असते ती म्हणत असते, तू बोलतेस ताई मला? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मीच बोलते, तुझी ताई. बघ मी तुझी ताई आहेच, पण एक मी बाईसुद्धा आहे. सो मी तुला अजिबातच सांगणार नाही की तू काय करायला हवंस. मी तुला अजिबात हे सांगणार नाही की तुझ्या पुढं तुझ्या बाळाचं तुला काय करायचं, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर. खूप उशीर होण्याआधीच तुला सगळं काही कळलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रम्याचा निकाल लावशीलच तू, तरीसुद्धा तुझा निकाल अजून पेंडिंग राहिलेला आहे असंही ते म्हटल्याबरोबर जी काही काव्य असते, काव्य जरा कन्फ्यूज झालेली असते आणि टेन्शन, त्यामुळे खरं नंदिनी तिला जवळ घेते. आता नंदिनी तर काव्याला समजावून सांगितलेलं असतं. काव्याच्या मनातला जो काही गोंधळ आहे, मला तर वाटतंय नंदिनीने समजावल्यामुळे तिचा गोंधळ खरंच तिच्या गोंधळाचा निकालसुद्धा रम्याच्या निकालासोबतच लागेल असं वाटत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब